सुनेत्रा पवार जे आहेत आपण पाहतोय की स्मृतीस्थळावरती पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावरती सुरुवातीला ते अभिवादन करतील. बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा जी आहे ती रिक्त झालेली होती. पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र 23 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती लागली. आणि सध्या आपण पाहतोय की आज मतदान जे आहे ते पार पडतंय. आणि त्यापूर्वी सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार आपण पाहतोय की स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. सुरुवातीला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर काटेवाडीमध्ये जाऊन मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जाईल. सोबत आपण पाहतोय की खासदार पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण पवार कुटुंबानं प्रचार जो आहे तो केलेला होता. गावोगावी जाऊन बैठका असतील, त्याचबरोबर सभांच्या माध्यमातून सुद्धा बारामतीकरांना आवाहन केलेलं होतं. आणि आज रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे ते होईल आणि रेकॉर्ड जो आहे तो बारामतीकर करतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आपण पाहतोय की सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दादांना अभिवादन केलं जातंय. खरं तर बारामतीची निवडणूक म्हटलं की सुरुवातीला अजितदादा जे आहेत ते सकाळी 7 वाजताच निवडणूक मतदान केंद्रावरती हजर राहायचे. मात्र दुर्दैवानं अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र आज जे मतदान होतंय त्या मतदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे ते होईल अशी अपेक्षा सगळ्याच नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.